Welcome to my channel Shreya Buzz. This is going to be my vlog 2 आणि माझा vlog 1 अपडेटेड आहे माझ्या चॅनलवर. जाऊन बघा त्याला. तुम्हाला कसा वाटला मला व्ह्यूज द्या. सो एडिटिंगमध्ये वेळ लागला बट फार मजा आली. इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. आणि एक नाव आय एम स्टार्टिंग ऑफ माय डे. आणि सध्या तरी मी काही विचार नाही केला आहे बट जस्ट तुम्हाला मला अपडेट करायचं होतं की माझा जो फर्स्ट व्लॉग आहे तो अपलोडेड इट ऑन माय चॅनल. सो प्लीज डू गो अँड वॉच दिस. तिकडे जाऊन तुम्ही एकदा व्ह्यू करा. तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावर व्ह्यूज द्या. आणि तुमचे काही सजेशन्स राहिले तर प्लीज मला तिकडे नक्की सांगा. आणि लेट्स सी. मी काहीतरी प्लॅन करते आज बनवायचं. लेट्स सी काय बनवूया. विल बी राईट बॅक. सकाळी सकाळी चहा नसेल आज मी विचार केला आहे. ॲक्च्युली मला खूप दिवसापूर्वी अजिंक्य बोलला की त्याला पुरणपोळी खायची आहे. सो मी आता खूप सारे व्हिडिओज बघितले. माझ्या आईला थोडं विचारलं आणि त्याच्यानंतर आता मग मी पुरणपोळी करायला घेतली. आणि आता मी चण्याची डाळ भिजवून घेतलेली आदल्या रात्री आणि मग मी ॲटलीस्ट त्याचे 11 to 12 शिट्या काढल्या. आणि आता मी तुम्हाला स्मॅश करून दाखवणार आहे. काय माझं प्रमाण आहे हे सगळं तुम्हाला दाखवते. आता हे जे मी चण्याची डाळ जी मी भिजवून घेतलेली ह्याला जे मी कुकर करून घेतलेलं ते तुम्ही बघू शकता की किती अशी येऊन गेली की मी हाताने पण करू तरी स्मॅश होती आहे. सो मी ह्याला स्मॅशरनी अजून स्मॅश करणार आहे. असं फार असं फाईनली स्मॅश करून घ्यायचं. स्मॅश केलेली जी डाळ आहे त्याला मी शिजवायला ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये जसं मी 1 वाटी चण्याची डाळ घेतली. सो आता मी तेवढीच वाटी साखर घेणार आहे कारण मला साखरेच्या पुरणपोळी फार आवडतात. सो मी 1 वाटी तेवढी साखर घेणार आहे आणि ते जेही मी केलेलं आहे ना स्मॅश त्याच्यात ते घालणार आहे आणि त्याला शिजवून घेणार आहे. हे बघा हे मी गॅसवर ठेवलं आणि जरा शिजवून घेते पुरणला. आणि आता जेवढी वाटी चण्याची डाळ तेवढी साखर आणि हे आपण ह्याच्यावर घालून घेऊया. साखरेने आपलं पाणी सोडलेलं आहे म्हणून बघा मॉइश्चरमुळे कसं झालं आहे. असं ह्याला 7 ते 8 मिनटं असं शिजवून घ्यायचं. शिजतंय ना पुरण त्यापर्यंत मी थोडंसं ह्याच्यात वेलची पावडर टाकते. पुरणाला अख्खं घरावर असं वाटतं की वाव मला फारच असं म्हणजे भारी वाटतं. तुम्ही आपल्या अंदाजाच्या हिशोबाने घालू शकता किती तुम्हाला गोड हवं आहे त्या अकॉर्डिंग. व्हायला लागलं बघा तुम्ही घट्ट व्हायला लागलंय. आणि पुरण व्हायची एक टेक्निक आहे. सो असं नाही व्हायला पाहिजे. हे थोडं आहे ना अजून आपण थोडंसं करूया. म्हणजे झाले पुरण प्रॉपर झाले. नीट निघून गेली. त्याच्यानंतर मी ना त्याचे असे गोळे करून घेतले. म्हणजे हे आता कसं आपण जेव्हा फिलिंग करू तर हे बरं पडेल. म्हणजे मला सतत असं गोळे करून किंवा त्याच्यामध्ये अशी फिलिंग घालून असं गरज नाही पडणार. सो मी असं गोळेच करून घेतले. आणि 1 वाटीचे जो माप मी तुम्हाला सांगितलेला त्याचा माझे 7 गोळे झाले. तुम्ही 7 गोळे केले याच्यामध्ये. सो 7 पुरणपोळ्या तर होतील. तर हा माझी मापाची एक आहे. म्हणजे असंच माझ्या आईने मला सांगितलं त्याच हिशोबाने मी फॉलो करते. आता हे पुरणपोळी करताना मला आईची एवढी आठवण येते आणि मला एवढं नॉस्टॅल्जिक वाटतंय. मी तुम्हाला काय सांगू. बिकॉज जेव्हा आपण सगळ्यांनाच माहिती की आपण जसं मोठे होऊन गेलो तर आपल्याला असं लहानपणाची फार आठवण येते. आणि म्हणजे अगर माझं स्वीट्समध्ये कुठलाही असं खूप आवडता पदार्थ आहे म्हणजे तो आहे पुरणपोळी. आणि त्यातही माझी साखरची पुरणपोळी माझी अगदी फेवरेट आहे. सो लहानपणी जेव्हा आई करून घालायची सो तेव्हा मी नेहमी आईला विचारायची की मम्मा मी कधी शिकणार. मला तुझं छान करायचं आहे. मी कधी शिकणार. मी तुझं की होणार ना प्रो असं टाईप मी तिला नेहमी विचारायची. आणि तेव्हा ती म्हणायची की काळजी नको करू. पुढे जाऊन तुला सगळं करायचं आहे. सगळ्या मुली आपोआप आपल्या वेळ आल्यावर सगळं शिकतात असं तसं. सो आता तो वेळ आला आहे. म्हणजे जेव्हा मला खिलवायची आणि आता बघा ना किती मोठे होऊन गेलो आपण. आणि असं वाटतं कशाला झालो बिकॉज छोटेच बरं होतो राईट. असं फार नॉस्टॅल्जिक फील होत आहे कालपासून.
आणि पुरणपोळी किंवा आलू पराठे वगैरे, तर तेव्हा मी नक्कीच माझ्या आईला फोन करते आणि करीबन ॲटलिस्ट 5 to 6 कॉल्स मी तिला करून चुकले आणि तिला मी एवढा त्रास दिला आहे, मग हे कसं टाकायचं, मग हे कसं टाकायचं. ती बिचारी पेशंटली सगळं सांगते. आपले फेवरेट पदार्थ आहे असं मला फील होतं की ते फेवरेट यासाठी आहे बिकॉज ते आई करते, असं मला नक्कीच वाटतं. बिकॉज तेच पदार्थ जेव्हा मी करते ना, तर असं वाटतं की अरे यार हे आईची टेस्ट नाही असं का, आणि हे माझे फेवरेट कसे असू शकतात. तर मग आता मला कळायला लागलं की ते आई करते ना म्हणून ती तुमची फेवरेट आहे. आईचा जो स्वाद असतो हातात तो कोणीही टच नाही करू शकत. मतलब इट्स लाईक द बेअर मिनिमम. आणि एक मतलब मी ट्राय करते पण नेहमी असं वाटतं अरे यार काही तर चुकलं आहे, आईच्या बेंचमार्कला मी अजून पोचली नाही आहे. सो आय नो तिला तर भरपूर वर्ष झाले, पण त्यांच्या आयांच्या हातामध्ये जो स्वाद असतो तो कोणीही मॅच नाही करू शकत. आता पुरणपोळी, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. हे पहिल्यांदा मी करतेय, लेट्स सी. मी माझ्या आईला पण सांगणार आहे. आईने पण म्हटलं तुला आवडते की नाही तुझ्या हाताची पुरणपोळी, मला नक्की सांग. बिकॉज पहिले तर मला हीच भीती आहे की जेव्हा मी त्याच्यामध्ये बाइंडिंग करीन तर ते बाहेर नाही आहे. सर्वात मोठा टास्क तर तोच आहे. सो जेव्हा मी बाइंडिंग करीन तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता मी थोडीशी घाबरलेली आहे. सो लेट्स सी. बट इतना हो गया तो आगे कभी हो जाएगा असं मला वाटतं. पण तुम्हाला पण असं वाटतं का की तुमचा फेवरेट पदार्थ म्हणूनच फेवरेट आहे बिकॉज ती आई करते, आणि तुम्ही सांगा आणि की आईसारखं मतलब इट्स लाइक नेक्स्ट टू इम्पॉसिबल, वो बेंचमार्क अभी अपन सस्टेन ही नहीं कर सकते असं मला फील होतं. तुम्ही पण नक्की मला सांगा आणि तुमचे कुठले फेवरेट पदार्थ आहे तेही मला सांगा. लेट्स क्रॉस्ड प्रॉपर बने. लेट्स सी. तुम्हाला दाखवते. आता हे मी लाटून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता की मी ह्याची विड्थ किती थिन ठेवली आहे ताकी असं जाड जाड ना लागे, आणि अगदी हलक्या हाताने केलंय. तव्यावर घातलेला आहे मी. बघून घेऊ, थोडं त्याला बेक होऊ देऊया आपण. वास एवढा छान सुटला आहे, मी काय सांगू तुम्हाला. फिलिंग करताना एकही पुरणपोळीमधून पुरण बाहेर नाही आलं. येस, एवढी गोष्ट होती मला. वा, एवढं बरं वाटलं. हे बघा माझी किती सुंदर पुरणपोळ्या झाले. मला ताट नाही करून देते आणि नंतर म्हणते आणि तू मला त्रास देते तर स्वतः त्रास, आणि ही मला म्हणते की मी त्रास देतोय. हे बघा मी स्वतःच माझं ताट वाढून देतोय. प्रॉपर स्लो मोशन टाकणार आहे मी ताटाचा, तर हे पण नाही करून देते. आय एम सिरियस. आणि मी ताट वाटते आणि म्हणते तू माझ्यामध्ये कशाला येतो. अगं मी ताट वाटते, तू माझ्यामध्ये आली आहेस. तुला पुरणपोळी घालून घाल. अरे पण मी व्हिडिओग्राफी करतोय, काहीतरी करू. तुझा रिव्ह्यूचा मी देणारच आहे रिव्ह्यू. बघा तुम्ही कसं ताट वाटतं. रिव्ह्यू टाइम. काय केलं पुरणपोळी तुझी फरमाईश होती बघ.
रट्सी कशी केली आहे, भरपूर मेहनत केली तर आहे कालपासून लागली मी. मस्त आलं, एक नंबर. खरं प्रॉपर साखर, प्रॉपर पुरण, एक्स्ट्रा काही नाही. तुला गुळाची आवडते की साखरेची? दोन्ही आवडतात असं नाही. पण ही मस्त आहे. हम्म. जास्त गोड तर नाही ना? भरपूर तूप आहे, एक नंबर टेस्ट लागते. क्रिस्पी आहे. क्रिस्पी आहे आणि मेन मैदा नाही आहे ना. हो, आट्याची केली, हेल्दी. मस्त, बेस्ट. खूपच छान मस्त झालं. आलं, एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा, कमेंट्स मध्ये सांगा नेक्स्ट पदार्थ कुठला पाहिजे. अगदी आईसारखं झालंय. साखरेची पुरणपोळी आहे, गव्हाच्या पिठाची, नो मैदा, लेस शुगर, हेल्दी टू इट. थंडीमध्ये तुम्ही पण खाऊन बघा. ओके डायटिशियन. व्हॉट्सअप. चला, रात्र झाली आहे. मस्त गेला आजचा दिवस. पुरणपोळ्या केल्या फायनली. रिव्ह्यू दिला गेले. आईला पण मी सांगितलं कसे काय झाले. मस्त झाले. फर्स्ट ट्रायमध्ये मला फारच आवडलं. आता नेक्स्ट बघते कुठलं ट्राय करू नवीन. आणि नाहीतर तुम्ही मला सजेस्ट करा की मी कुठली ट्राय करू. त्याच्यावर मी एक व्लॉग करते. बिकॉज मला असं नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला मला फार आवडतात. आणि चांगले होऊ दे किंवा वाईट होऊ दे, मला असं काहीच नसतं. इट्स ओके, लाईक विथ एव्हरीथिंग वी लर्न, राईट. सो मला असं काहीच नाही. तुम्ही मला नक्की सजेस्ट करा की मी कुठला ट्राय करू. मी तर करतच राहीन कुकिंग. ओके, सो आता मी व्लॉग एंड करणार आहे. त्याच्या पहिले जे मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं, एव्हरी व्लॉगच्या एंडमध्ये मी तुम्हाला एक टिप देणार आहे. सो आजचं टिप, असे लोक या गोष्टीने खूप अफेक्ट होतो की लोक काय विचार करते, राईट. आपण नेहमी कुठलेही डिसिजन घेत असतो किंवा आपण स्वतःबद्दलही विचार करतो, तर असं वाटतं की लोक काय म्हणतील. सो मला असं वाटतं की तुमची लाईफ तुम्ही रूल करता, तुम्ही चालवता. सो आय डोंट थिंक सो की त्याच्यामध्ये लोकांचं काहीच काम आहे, राईट. लोकांचं काम आहे की ते बोलणार, राईट. सो मला असं वाटतं की आपण त्याच्यावरून अफेक्ट नाही करून घ्यायला पाहिजे. लोकांचं काम आहे ते बोलणार, त्याच्यात त्यांचं काहीच रॉंग नाही, राईट. दे कॅन स्पीक, त्याच्यात काहीच रॉंग नाही आहे. इट्स जस्ट दॅट की जे आपण स्वतःला अफेक्ट करून घेतो ते रॉंग असतं. ते आपण नाही करू द्यायला पाहिजे. आपण एवढं मेंटली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे की लोक काहीही म्हणेल. युअर इनर युअरसेल्फ शुड नो की तुम्ही काय करताय, इट्स रॉंग ऑर राईट. म्हणून ते म्हणतात ना, लोक क्या कहेंगे ह्याच्यावर असतं. सो मला असं वाटतं लोक क्या कहेंगे नाही, आप क्या सोचेंगे, उससे ज़्यादा फरक पडता है. सो कधीही स्वतःला एवढं नका अफेक्ट करून घेऊ की त्याच्यामुळे तुम्हालाच त्रास हो. लाईफ खूप छोटी आहे. तुम्ही आपल्या हिशोबाने राहा. तुम्ही लोकांचा जास्त विचार नका करू. जे तुम्हाला पटतंय ते तुम्ही करा. लोकांना तर भरपूर तुम्हाला ओपिनियन्स मिळतील, तर तुम्ही सगळ्यांसाठी चांगले किंवा सगळ्यांच्या मनासारखं नाही वागू शकत. तुमचं म्हणजे बोलतं, तुम्ही जशी लाईफ लीड करणार आहे ते तुमच्यावर आहे. सो तुम्ही आपल्या हिशोबाने राहा, खुश राहा, हॅपी राहा. याच नोटवर मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला हा माझा सेकंड ब्लॉग कसा वाटला हे मला सांगा. माझी टिप कशी वाटली, तुम्हाला माझी टिप्स आवडतात का हेही सांगा. आय एम वेटिंग फॉर युअर रिव्ह्यूज, आय एम वेटिंग फॉर युअर सजेशन्स. काही सजेशन असलं बरं किंवा वाईट काही चालेल मला, तुम्ही प्लीज मला सांगा. आणि प्लीज माझ्या ब्लॉगला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, विसरू नका. आणि प्लीज मला खूप प्रेम द्या. बाय बाय.